चला हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची नोटीस आलेली आहे। नामदेव ढसाळ यांची कविता वगळण्याची सूचना यामधून देण्यात आलेली आहे। कविता हटवल्याशिवाय प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे। सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। सेन्सॉर बोर्डानं मराठीचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। चला हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं नोटीस पाठवलेली आहे। चित्रपटातून कवी नामदेव ढसाळ यांची कविता हटवण्याची सूचना सेन्सॉरनं चित्रपटाच्या टीमला केली आहे। तसंच कविता हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान सेन्सॉरच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। सेन्सॉर बोर्डानं मराठीचा अपमान केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो सेन्सॉरमध्ये अडकलेला आहे। त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांची एक कविता आहे, ती कविता काढून टाका असं सेन्सॉरचं म्हणणं आहे। त्यावर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सेन्सॉरला विचारलं की का, तर ते म्हणाले की याच्यामध्ये शिवाय वगैरे आहेत किंवा अश्लील आहे वगैरे वगैरे। तर ते म्हणाले नामदेव ढसाळांची कविता आहे, आपल्याला नामदेव ढसाळ माहिती आहेत का? ते म्हटले कोण नामदेव ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही। नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे। असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे। नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे। आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून करतं। नामदेव ढसाळ नामवंत लेखक आहेत, कवी आहेत, कसं बघताय या सगळ्या घटनांकडे? नामदेव ढसाळ तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत। त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाची दुःख, गरिबी, काही अव्यवस्था या निश्चितपणे समाजाच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे। मला वाटतं की हा जो काही विषय आहे त्याचं मी माहिती घेईल आणि मग त्यावर कमेंट करतो।